नमस्कार, C24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर खाली चिरडल्या मेंढ्याच्या निषेधार्थ 27 ऑगस्ट रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। धनगर समाज आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचे आयोजन, समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन। कोपरगावमधील खडकी भागामधील समस्यांच्या बाबत पालिकेवरती काढण्यात आलाय मोर्चा, दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। आणि जेजुरी पोलिसांनी पकडलाय 2 लाखांचा गुटखा, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गावठी कट्टा जप्त। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नगर मनमाड रोड कृषी विद्यापीठ कॅनॉल जवळ भरधाव वेगामध्ये आलेल्या वाळूच्या डंपरनं 15 ते 20 मेंढ्यांना चिरडलं होतं। यासाठी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आणि यशवंत सेनेच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नगर मनमाड रोड कृषी विद्यापीठ कॅनॉल जवळ भरधाव वेगामध्ये आलेल्या वाळूच्या डंपरनं 15 ते 20 मेंढ्या चिरडल्या होत्या। यावेळी डंपर चालक पसार झाला होता। या घटनेमध्ये मेंढपाळाचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालं होतं। याबाबत पोलिसांनी घटनेच्या दिवशीच गुन्हा दाखल केला होता। डंपर चालक गणेश सूर्यभान मगर याला पोलिसांनी रविवारी 26 ऑगस्ट रोजी गजाआड केलाय, तर डंपर देखील ताब्यात घेण्यात आला होता। सोमवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धनगर समाजाच्या वतीनं बाजार समितीच्या समोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत संताप व्यक्त केलाय। यावेळी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर, मेंढपाळ आक्रोश आंदोलन अध्यक्ष सखाराम सरग, आधारवेल फाउंडेशनच्या वैशाली नान्नोर, मंखळराव पांढरे आदींची भाषणे झाली आहेत। यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देण्यात आलंय। तहसीलदार दौंडे आंदोलनकर्त्यांशी बोलताना यावेळी म्हणालेत की नुकसान झालेले हंडे या मेंढपाळास त्याच्या नुकसानीचा मोबदला शासन स्तरावरती पाठवण्यात येणार आहे। सुसाट वेगाने डंपर खाली मेंढ्या चिरडणाऱ्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे, असं तहसीलदार यांनी सांगितल्यानंतर रास्ता रोको थांबवण्यात आलाय। पाहिजे आणि इथून पुढे अशा घटना घडल्या नाहीत पाहिजेत यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन, कारण वाळूचा डंपर म्हणले की ती जबाबदारी आमच्यावरही येते, तरी त्या संबंधित मालकावर मी महसूल प्रशासनाच्या वतीने अवैध खनिज वाहतुकी अंतर्गत कारवाई करणार आहे आणि ते कारवाईसाठी कोर्टाकडून तो डंपर मी ताब्यात घेईन आणि पोलीस प्रशासन योग्य तो तपास करून त्याच्यावर कारवाई करतील आणि आपल्या हंडे बांधवाला त्याची नुकसान भरपाई कशी मिळेल या पद्धतीने कोर्टामध्ये व्यवस्थित सगळे पुरावे वगैरे सादर करून आम्ही दक्षता घेत आहोत। तर आजचं जे काय आपलं रास्ता रोकोचं निवेदन होतं आणि त्यानुसार कारवाई करत आहात, तरी रास्ता रोको संपवावा असं मी प्रशासनाच्या वतीने विनंती करत आहे। आपली जी आंदोलनास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी पाठिंबा दिलाय। आंदोलनामध्ये वावरत येथील उपसरपंच ज्ञानेश्वर बाचकर, भारत मतकर, किरण थोरात, अहिल्यादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष दत्तात्रय खेडेकर, बिराजी वाघे, जिजाभाऊ कारंडे, संभाजी खेमनर, भाऊसाहेब केसकर, नानासाहेब कोळपे, एकनाथ कोळपे, पोपट शेडगे, दिलीप शेंडे, राघू कोळपे, होंडे आदींसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। आज राहुरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी नगर मनमाड हायवेवरती महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आणि यशवंत सेना अहमदनगर यांच्या संयुक्त उद्यमाने जे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे। बुधवार दिनांक 22 तारखेला एका डंपरनं बेधुंदपणे भरधाव वेगानं डंपर हा मेंढपाळाच्या कळपामध्ये घातलेला होता आणि त्या ठिकाणी जागेवर 14 मेंढ्या चिरडून मेलेल्या होत्या, तर 22 मेंढ्या ह्या त्या ठिकाणी जखमी झाल्या होत्या। जखमी झालेल्या मेंढ्या 2 दिवस आणखी 7-8 मेंढ्या त्यातल्याही मेलेल्या आहेत। असं जवळजवळ 20 ते 22 मेंढ्याचं नुकसान या ठिकाणी मेंढपाळाचं झालं आहे। जो 5 ते 6 लाखाचं नुकसान या ठिकाणी मेंढपाळाचं आज झालेलं आहे। परंतु आत्तापर्यंत प्रशासनानं त्या डंपरवरती कुठलीही कार्यवाही न केल्यानं या सर्व मेंढपाळांच्या भावनेचा जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकामधून रस्ता रोको आंदोलन करण्याचं महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आणि यशवंत सेनेने ठरवलं। त्या पद्धतीने निवेदन आम्ही ज्यावेळेस प्रशासनाला दिलं त्यावेळेस प्रशासनाला यात खडबडून जाग आली आणि त्यानंतर त्यांनी सदर डंपरवरती कारवाईला सुरुवात केली। म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत प्रशासन काही करणार नाही। म्हणजे हा एक
निष्क्रियतेचा भाग मला प्रशासनाचा वाटतोय. काय गरज आंदोलन वाट बघण्याची गरज नाही शासनाला. शासनाने त्यांच्या पद्धतीने पुढची कार्यवाही पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे, महसूल खात्याने करायला पाहिजे होती. परंतु बेदखलपणे त्यांनी कुठली दखल न घेता बेदखलपणा या ठिकाणी दाखवला. म्हणून या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागले. आणि आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्र दिले की सदरचा डंपर आम्हाला मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही आम्ही पुढील करणार आहोत. तर या ठिकाणी सर्व मेंढपाळांना आणि तसेच माझ्या सर्व प्रेस फोटोग्राफर असतील, न्यूजपेपरवाले असतील किंवा चॅनलवाले, या सर्वांना वार्ताहर मित्रांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमचा हा मुद्दा लावून धरला. त्यामुळेच खरं आज ह्या आंदोलनाचं खरं आजचं यश असेल तर खरे मीडिया आहे. मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन या लोकांना सर्व तुम्ही लावून धरलं त्याबद्दल खरे धन्यवाद मेंढपाळ तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. काल अंडे या मेंढपाळाची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर 23 तारखेला यशवंत सेना आणि महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन यांच्या वतीने जर 27 तारखेपर्यंत त्या डंपरवर कारवाई झाली नाही तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा या दोन्ही संघटनेने दिला होता. आम्ही आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली शनिवारी आणि रविवारी माननीय पोलीस निरीक्षक अविनाशजी शिळीमकर साहेब यांचा फोन आला की आम्ही डंपरवर कारवाई केली. परंतु साहेबांना आम्ही विनंती केली की आंदोलनात जी माणसं आमची जी मेंढपाळ बांधव तिथे जमा होतील त्यांच्या समोर तुम्ही या गोष्टी सांगाव्यात. आणि आज पोलीस प्रशासनाने आज आमचं आंदोलन होतं परंतु रात्रीच 11 वाजता त्या डंपरवर कारवाई केली. त्याबद्दल मी या तालुक्याचे पोलीस निरीक्षक अविनाशजी शिळीमकर साहेब आणि आत्ताच या आंदोलनकर्त्याचं म्हणणं ऐकून निश्चितपणाने या आंदोलन ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देऊ अशी ग्वाही देऊन गेलेली या तालुक्याचे तहसीलदार अनिलजी दौंडे साहेब आणि अविनाशजी शिळीमकर साहेब यांचं आम्ही दोन्ही संघटनेच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आम्हाला जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल आमच्या मेंढपाळ बांधवाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय मल्हार. 22 तारखेला जे मेंढपाळावरती जो मोठा क्रूक मेंढ्यांचा हल्ला झाला आणि म्हणजे त्यांच्या डंपरखाली चिरडल्या गेल्या. असंच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मेंढपाळावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतात आणि ते प्रामाणिकपणे चालत असताना त्यांच्यावरती रोडवरती कुठंही चारण्यावरून कुठेही आडदांडूपणा केला जातो आणि मारहाण केली जाते. अनेक प्रकारे असे महाराष्ट्रात मेंढपाळावरती अन्याय होतात. मला असं वाटतंय की अशा प्रामाणिकपणाने चालत असलेला ज्याचा बिचाऱ्याचा संसार अगदी एका घोड्यावरती पूर्ण संसार असतो आणि हा संसार चालत असताना जर त्याच्या आज 20 मेंढ्या आज मेल्या असतील, त्याचे 5 ते 10 वर्षे रिटर्न गेले, त्याच्या लेकराबाळांचं शिक्षण आणि त्याच्या आईवडिलाचं हे कसं करणार. हे मेंढपाळाचा प्रपंच म्हणजे एकदम छोटासा असतो. कुठंतरी एकरभर कोरडो जमीन असते आणि म्हणून त्याला वर्षभर मेंढ्या घेऊन हिंडावं लागते. आणि जर अशी घटना झाली, अशी जर आपत्कालीन त्याच्यावर जर वेळ आली तर मला असं वाटतं त्याच्याकडे कोणताही पर्याय व्यवस्था नसतो. आणि म्हणून असा मेंढपाळावरती महाराष्ट्रात कुठेही अन्याय होऊ नये. आणि जर अन्याय होत असेल, कुठं चराई संदर्भात मारहाण केली जात असेल, कुठं पाणी पाजू दिल्या जात नसेल तर मला असं वाटतंय शासनाने कुठंतरी महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना न्याय दिला पाहिजे. चराई क्षेत्र मोकळं केलं पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांना संरक्षणासारखी बाब दिली पाहिजे. जर तुम्हाला सांगतो दिवसभर चराई क्षेत्र वाचून त्यांना जर गावासोबत आडदांडूपणा लोकांसोबत जर त्यांना या ठिकाणी वादविवाद निपटता दिवस जातो आणि रात्री पण सुद्धा कुठंतरी चोरांचा प्राण्यांचा हल्ल्याचं परत ती भीती असते. 24 घंटे मेंढपाळाला जर असं टेन्शन असेल त्या बिचारांनी जीवन कसं जगावं. म्हणून मला असं वाटतंय कुठंतरी महाराष्ट्रातील मेंढपाळावरती कुठंतरी शासनाने जागा झालं पाहिजे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमधील राहणाऱ्या वारांगणा महिलांनी आपल्या व्यवसायामधील काही रक्कम जमा करून ती केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत म्हणून देऊ केली आहे. या महिलांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलाय. सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमध्ये एक अनोखा रक्षाबंधन सोहळा संपन्न झालाय. यामध्ये सुंदरनगरमध्ये राहणाऱ्या सर्वच वारांगणा महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून आपली सद्भावना व्यक्त केली आहे. याच पद्धतीने या वस्तीमध्ये रक्षाबंधनाचं औचित्य साधून या शरीर विक्री करणाऱ्या महिलांनी आपल्या व्यवसायामधील काही रक्कम ही जमा करून केरळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केली आहे.
केरळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या वारांगणा महिलांनी आपल्या परीने जितकी मदत होईल तितकी यावेळी केली आहे। रक्षाबंधनाचा औचित्य साधून या महिलांनी अनोखा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। या सोहळ्याला पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती। तसेच या महिलांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी जी मदत करण्याची उत्सुकता दर्शवली आहे त्याबद्दल या महिलांचं मोठं कौतुक केलं जात आहे। या अनोख्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमामुळे संपूर्ण देशामध्ये एक वेगळा संदेश दिला गेलाय। सांगलीमधील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र प्रमुख अभिषेक बनवा, पत्रकार दीपक चव्हाण यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामुळे शरीर विक्रिया यापुरता मर्यादित असणाऱ्या महिलांचं जीवन हे राष्ट्रीय पातळीवरती सामाजिक सद्भावनेपर्यंत पोहोचलं गेलंय हे दिसून येत आहे। नेहमीच उंबरठ्याच्या आतमध्ये जीवन जगणाऱ्या या वारांगणा महिलांना या उपक्रमामुळे कोणाची तरी मदत करण्याची संधी मिळाली, याबद्दल या महिलांनी संस्थेचे आभार मानलेत। आज रक्षाबंधन है। आज अपन सगले लड़की लोग मिल के रक्षाबंधन के सब भाइयों लोग पुलिस लोग को बुलाया, उसको रक्षाबंधन का राखी बंधा है। और दूसरा गांव में एक बात है, वो केरला में कुछ ये हो गया, बनना हो गया, पानी आ गया, उसके लिए अपन कुछ मदद करके उसको भेजने वाले सब मिल के आज के मदद इकट्ठा कर रहे हैं, इकट्ठा करके सब मिल के मदद करके भेजने वाले सुंदरनगर से गोली से। केरला में जो पानी आया, बाढ़ आया, उसको बहुत नुकसान हो गया। उसके लिए अपन इधर सुंदरनगर से लड़के लोग मिल के रक्षाबंधन के सब मिल के बार करके भेजने वाले। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये शिवजित मुद्र महिला विकास संस्थेच्या महिलांनी पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय। या महिलांना यावेळी एक वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला। खाकी वर्दीमधील मानवी मनाला नात्याचा स्पर्श मिळतो आणि मग हे रक्षणकर्ते मनगट आपल्या भगिनींच्या रक्षणासाठी नेहमीच धावून येतात। अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था पार पाडताना कोणत्याही सणाला सुट्ट्या नसतात, त्यामुळे अशा वेळी आपल्या कुटुंबापासून त्यांना दूर राहावं लागतं। या विचारामधून रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये एक सोहळा पार पडलाय। म्हणूनच त्या कृतज्ञतेचे क्षण आपली नाती जुळवत असतात। वर्षामधनं एक वेळेस येणाऱ्या ऋणानुबंधाच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जेजुरी येथील शिवजित मुद्र महिला विकास संस्थेच्या भगिनी विजयाताई भोसले, शलाका मोरे, वंदना मोरे, सरिता मोतीकर, पूजा शेलार यांनी जेजुरी पोलीस अधिकारी यांना राख्या बांधल्या आहेत। शिवदीप महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी पोलीस स्थानकामधील अधिकारी कर्मचारी यांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा केलाय। यावेळी पोलीस अधिकारी अंकुश माने, उपनिरीक्षक राजेश मालेगावे आदी कर्मचारी इथे उपस्थित होते। तर शिवदीप बचत गटाच्या सौ विजया भोसले आदी सदस्य इथे उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी केलं होतं। या प्रसंगी पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या सहकार्याने आणि मार्तंड देवस्थानचे ट्रस्टी संदीप जगताप यांनी महिला भगिनींना एक वृक्ष भेट देऊन हरित क्रांतीचा आणि वृक्ष जोपासण्याचा संदेश दिलाय। औचित्य साधून शिवजित महिला समूहातील महिला या पोलीस स्टेशनला येऊन माझ्यासह माझ्या सर्व सहकाऱ्यांना राखी बांधून पोलिसांविषयी त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेली आपुलकी, जिव्हाळा यांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। मी माझ्या भगिनींना ग्वाही देतो की माझ्यासह माझ्या बांधवाकडून त्यांना कोणत्याही प्रसंगी कोणत्याही वेळी 24 तास आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहू। त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे अडचण आल्यानंतर आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मी जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ग्वाही देतो। आज आमच्या बचत गटाच्या माझ्या भगिनी जेजुरी पोलीस स्टेशन आदरणीय माने साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना राखी बांधण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आणि माने साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आजचा हा रक्षाबंधनाचा दिवस आजचाच नसावा। मी समाजातील तरुणांना स्वतः आपल्या बहिणी आहेत, त्या बहिणी राखी बांधत असताना इतरांच्यासुद्धा बहिणी ह्या आपल्याही बहिणी आहेत, इतरांच्यासुद्धा मुली आपल्या बहिणी आहेत ह्या मानाव्यात। 365 दिवस रक्षाबंधनाचा सण साजरा व्हावा हीच या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, रामकृष्ण हरी।
आज रक्षाबंधन म्हणजेच भाऊ बहिणींच्या नात्याला उजाळा देण्याचा कार्यक्रम. आज या छोटेखानी कार्यक्रमासाठी आम्ही शिवजित महिला समूहाच्या काही महिला आम्ही इथं आलो आहोत, म्हणजे आपल्या पोलीस बांधवांना राखी बांधण्यासाठी. हे बांधव आपल्यासाठी रात्रंदिवस झटतात, त्याच्यामुळेच आपण आपल्या घरामध्ये सुखानं कोणतेही सण साजरे करत आहोत. त्याचीच एक जाणीव म्हणून आज आम्ही शिवजित महिला गटाच्या काही महिला आलो आहोत त्यांना रक्षाबंधन करायचे. आणि ह्या सगळ्या आम्ही सगळ्यांना राखी बांधल्या. यामध्ये माननीय माने सर, माळेगावे सर आणि तसंच त्यांचा पूर्ण स्टाफ यांना आम्ही राखी बांधल्या. आता विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं पाथर्डी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आलं. धनगर समाजाला ST वर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी 29 ऑगस्ट बुधवारी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षण मागण्यांच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असं निवेदन पाथर्डीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलंय. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत जगदीश सोलट आणि सुभाष हंडाळ यांनी अधिक माहिती दिली आहे. सकल धनगर समाज यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आपण दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे धनगर समाजाचा ST मध्ये समावेश करण्यासाठी आरक्षणामध्ये त्याची तरतूद होण्यासाठी तहसील कार्यालय पाथर्डी यांच्याकडे मोर्चा नेणार आहे. तर त्याच्या नियोजनासाठी संबंध समाज बांधव या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी जमलेले आणि या सर्वांच्या वतीनं आपण आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कारण सुमारे 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये धनगर समाजाचा 36 नंबरला ST मध्ये उल्लेख केलेला आहे, परंतु तो उल्लेख इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्याचा धनगड असा उल्लेख होतो. परंतु हा मराठीमध्ये धनगर आणि धनगड आणि धनगर हे वेगळे नसून हा एकच आहे. परंतु या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला मागं ठेवण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्कर धनगर समाजाचा ST मध्ये समावेश केला नाही. म्हणून या मोर्चाच्या निमित्ताने सकल समाज बांधवांच्या वतीनं शासनाला जाग येण्यासाठी व धनगराचा धनगड हा एकच असून याचा धनगर समाजाला ST मध्ये समावेश करण्यासाठी हा मोर्चा आम्ही तहसील कार्यालय पाथर्डी येथे घेऊन जाणार आहे. त्यात 29 ऑगस्ट रोजी पाथर्डी तहसीलवर धनगर ST आरक्षण अंमलबजावणी संदर्भामध्ये पाथर्डी धनगर समाज सकल समाज ज्यातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पाथर्डी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने हे जे काही आंदोलन आहे ते आंदोलन शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करणार आहोत. या आंदोलनामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला ज्यांनी जो काय प्रकार केलेला आहे सर्वस्वी तो जबाबदार राहणार आहे. सकल धनगर समाज त्याला जबाबदार राहणार नाही, ही आम्ही शासनाला विनंती करतो. त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी आमच्या सकल धनगर समाजाच्या वतीने विनंती करतो. दरम्यान यावेळी जगदीश सोलाट, वसंत घुगरे, भाऊसाहेब उघडे, दिगंबर सोलाट, अंकुश ठोबरे, अंकुश बाके, अरुण मतकर, सुनील नरोटे, गोविंद दातीर, महेंद्र सोलाट, मिठू नरोटे, चंदू हंडाळ, शेवगाव तालुक्याचे प्राध्यापक विनायक नजन, आत्माराम कुंडकर आदींसह समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी. सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा आणि मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनियर कॉलेज अंदरसूल यांच्या संयुक्त विद्यमानं अंकाई टंकाई किल्ल्यावरती 30,000 बियांचं बीजारोपण करण्यात आलंय. दरम्यान यावेळी किल्ल्यावरती विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा आणि मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनियर कॉलेज अंदरसूल यांच्या संयुक्त विद्यमानं
अंकाई टंकाई किल्ल्यावरती 30,000 बियांचं बीजारोपण करण्यात आलंय। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी खलील मोमीन यांच्या हस्ते करण्यात आलंय। त्याचबरोबर किल्ल्यावरती विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रसिद्ध कवी खलील मोमीन, मुजाम्मिल चौधरी, सिने अभिनेते संतोष परदेशी, महेश शेटे, शालिनी वालपुरे, सचिन बोडरे यांनी कविता सादर केल्या आहेत। बीजारोपणामध्ये 230 विद्यार्थी आणि 15 शिक्षक आणि सावलीचे 15 कार्यकर्त्यांनी श्रमदान केलंय। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। राहुरी नगर परिषदेच्या वतीनं ऑगस्ट क्रांती ते जनक्रांती हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। शहर स्वच्छता आणि जनजागृती याबाबत गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे देखावे सादर करून त्यामधनं समाज प्रबोधन होईल अशा प्रथम क्रमांकाच्या गणेश मंडळाला नगरपालिकेच्या वतीनं 51,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। गणपती उत्सव बैठकीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी ही घोषणा केली आहे। राहुरी नगर परिषदेच्या वतीनं ऑगस्ट क्रांती ते जनक्रांती हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। शहर स्वच्छता आणि जनजागृतीबाबत गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे देखावे, स्वच्छतेबाबत समाजात प्रबोधन होईल अशा प्रथम क्रमांकाच्या मंडळाला 51,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी गणपती उत्सव बैठकीमध्ये घोषित केलंय। या बैठकीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप डुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, राजेंद्र उंडे, प्रताप भांड, जीवन गुलदगड, स्वप्नील कासार, गणेश कोहकडे, गोपी दहिवाळकर, किरण कोरडे, आरोग्य विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी तसेच शहरामधील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहर स्वच्छतेबाबत समाज प्रबोधन झालं पाहिजे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये स्वच्छता ॲप डाउनलोड करून शहरामधील जास्तीत जास्त नागरिकांना यामध्ये सहभागी करून घ्यावं। स्वच्छता ॲप बद्दल समाज प्रबोधन करणं, रॅली, पथनाट्य, कॉर्नर सभा, नाटकं करणं, घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणं, स्वच्छतेच्या बाबत वेगवेगळे देखावे सादर करणं, ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचऱ्याचे विलगीकरण करणं, घरोघरी गोळा केलेल्या कचऱ्याचे 100% विलगीकरण करून त्याचे वार्डामध्ये 100% कंपोस्ट करणं आदी मुद्दे या स्पर्धेमध्ये आहेत। जे गणेश मंडळ समाज प्रबोधन करतील त्यांना गुण देण्यात येणार आहेत। विविध मुद्द्यांसाठी गुणांची विभागणी करून 100 गुणांची स्पर्धा घेण्यात येणार आहे। 27 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। स्पर्धेसाठी सादर केलेले साप्ताहिक अहवाल आणि त्यानुसार मिळालेले सरासरी गुण विचारामध्ये घेऊन वॉर्डाचा क्रमांक निश्चित केला जाईल। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळास 51,000 रुपये, फिरतं चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून उत्तेजनार्थ बक्षिसं दिली जाणार आहेत। या स्पर्धेमध्ये शहरामधील सर्वच मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। गणेशोत्सव जवळ आलेला आहे। गणेशोत्सवाच्या काळात आपण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येतो आणि या एकत्र येण्याच्या कालावधीमध्ये आपल्या हातून सामाजिक कार्य घडावं या दृष्टीने आम्ही नगरपालिकेने यंदा गणेशोत्सवात स्वच्छतेची स्पर्धा आयोजित केलेली आहे। नगर परिषदेचा कायमच शहर स्वच्छ राहावं या बाबतीत कटाक्ष असतो। घंटागाडी असेल, वेगवेगळ्या सर्व भागात घंटागाडी जावी, घंटागाडीच्या माध्यमातून ओला आणि कचरा, सुका कचरा वेगळा होऊन यावा याबाबत नगरपालिकेचा कायम कटाक्ष असतो। नागरिकांनाही या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होऊन लोकचळवळ ही बनली पाहिजे या दृष्टीनं आपण स्वच्छतेच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आणि शहरातल्या विविध गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं मंडळांना आपण आवाहन केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आज या बैठकीमध्ये सर्वच मंडळांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद या बैठकीला दिला आहे आणि उद्यापासून आता ही स्वच्छतेची स्पर्धा ऑगस्ट क्रांती ते जनक्रांती असं आपण या स्पर्धेला नाव दिलेलं आहे। ही स्पर्धा आता उद्यापासून चालू होत आहे। वेगवेगळ्या मंडळांना आपण या स्पर्धेबाबत आता थोड्या वेळापूर्वी मार्गदर्शन केलं। यामध्ये आपण काही पॉईंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। स्वच्छता ॲप जे आहे आपल्या नगरपालिकेचं स्वच्छता ॲप
ते स्वच्छता ॲप हे जास्तीत जास्त डाउनलोड झालं पाहिजे. जी मंडळं जास्त स्वच्छता ॲप डाउनलोड करतील त्यांना त्यानुसार गुण आपण देणार आहोत. आणि या स्वच्छता ॲपमध्ये ज्या तक्रारी येतील त्या काढण्यासाठी वेगळ्या अजून स्वच्छता खात्याच्या, आरोग्य खात्याच्या वेगळ्या टीमची आपण नेमणूक केलेली आहे. त्याचबरोबर गणेश मंडळांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन काही रॅली असतील, पथनाट्य असतील, नाटकं असतील किंवा त्यांचे आरास देखावे असतील, हे जर स्वच्छतेच्या प्रबोधन करण्यावर असतील तर त्यालाही आपण काही गुण दिलेले आहेत. त्याचबरोबर ओला आणि सुका कचऱ्याचं विलगीकरण त्या मंडळाच्या भागामध्ये होतं की नाही याचंही परीक्षण केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांचं, आपल्या गणेश मंडळाच्या परिसरातील महिलांची जर एखादी बैठक घेतली आणि पालिकेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं, त्यालाही आपण काही मार्ग दिलेले आहेत की जेणेकरून आपण ही जी आपलं शहर स्वच्छ राहावं ही जी तळमळ आहे यासाठी काय करायला पाहिजे हे लोकांपर्यंत हे विषय गेले पाहिजे, हा या स्पर्धेचा हेतू आहे. आणि स्पर्धेच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून ही चळवळ घराघरात जाईल आणि आपलं शहर स्वच्छ राहण्याकरता मदत होईल, हा या स्पर्धेचा स्वच्छ हेतू आहे. आपण सांगतो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा, पण तो का करावा? घराघरातनं तो वेगळा व्हायला पाहिजे. याचं कारण आपण की औरंगाबाद शहरामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, कचरा डेपोवरती कचरा खाली करायला जागा नाही इथपर्यंत प्रश्न झाला. पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रश्न झाला. उद्या आपलाही नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. आणि मग हे कचरा डेपो, तिथं होणारी घाण, आसपासच्या लोकांना होणारा त्रास, ह्यापेक्षा ओला आणि सुका कचरा जर आपण वेगळा केला, तो ओला कचरा म्हणजे जो कुजू शकतो, ज्याचं विघटन होऊन तो नष्ट होऊ शकतो, त्याचं खत तयार होऊ शकतं, ऊर्जा निर्मिती होऊ शकते, म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील, वनस्पतीजन्य पदार्थ असतील, हा सगळा ओला कचरा. आणि जो कुजू शकत नाही, प्लास्टिक असेल किंवा थर्माकॉल असेल किंवा काचेचे तुकडे असतील, हा सुका कचरा. आणि हा जर आपण वेगळा वेगळा घरातूनच करू शकलो तर आपण मग त्या ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून खत तयार करू शकतो. सुक्या कचऱ्यावर हा परत रिसायकल करून तो वापरू शकतो की जेणेकरून कचरा डेपो ही संकल्पनाच नाहीशी होईल आणि एक चांगलं प्रदूषणरहित शहर राहण्याकरताही त्या ठिकाणी मदत होईल. मग हा सगळा प्रबोधन हे घराघरापर्यंत जाण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जर हे प्रबोधन घरोघरी जाऊन केलं, बैठका घेऊन केलं, तर ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर होईल. आणि आपण जी कचरा उचलण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आहेत, परंतु ही संख्या अपुरी पडते. परंतु मुळात आपण एखादी गटार तुंबली असेल तर ती बऱ्याचदा बहुतांश वेळेस तिथला काहीतरी खाद्यपदार्थ त्याच्यात गेले असतील, प्लास्टिकच्या पिशव्या गेल्या असतील आणि त्यामुळे ती गटार तुंबली जाते आणि आसपासच्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होतो. मुळात हे जर झालंच नाही, आपण जर कचरा गटारीत न टाकता जर तो घंटा गाडीमध्येच टाकला तर हे प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवणार नाहीत आणि आपलं शहर स्वच्छ राहण्याकरता खूप जास्त मोठ्या प्रमाणावर मदत होईल. आणि म्हणून फक्त नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचाच सहभाग न होता लोकसहभाग जर याच्यामध्ये झाला तर एक अत्यंत चांगलं स्वच्छ सुंदर राहुरी शहर निर्माण करण्यासाठी आपलं सर्वांचंच त्या ठिकाणी मोठं योगदान होईल. आणि चांगलं स्वच्छ सुंदर शहर झाल्यावरती आपलंही परिसर स्वच्छ, आपलंही डास होणार नाहीत, दुर्गंधी येणार नाहीत, चांगलं वातावरणात आपल्यालाही राहायला मिळेल. अशा सर्व गोष्टींचा या स्पर्धेमध्ये अंतर्भाव आहे. ही जनजागृती व्हावी, ही लोकचळवळ व्हावी म्हणून या स्पर्धेचं रूप याला दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे पहिल्या क्रमांकाचं 51,000 रुपयाचं बक्षीस गणेश मंडळाकरता आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकालाही बक्षीस आहेत आणि काही उत्तेजनार्थ बक्षीस आपण ठेवलेले आहेत. मला खात्री आहे की या शहरातील सर्व मंडळं या स्पर्धेत मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आपलं शहर साफ ठेवण्याचा प्रचार हा सर्व घराघरापर्यंत करतील आणि राहुरी शहर हे अजून चांगलं सुंदर होण्याकरता मदत करतील अशी मला खात्री आहे. जी मंडळं आज इथं आली नसतील त्यांनी राजेंद्र पवार म्हणून आपले स्वच्छता विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचा नंबर या ठिकाणी घ्यावा, 9403 96 15 04. त्यांना संपर्क करून जर स्वच्छता ॲप डाउनलोड करण्याविषयी काही मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती फोन करून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. स्वच्छता ॲप डाउनलोड करण्याकरता मदत करतील. इतरही काही बाबी असतील तर त्याचंही मार्गदर्शन ते करू शकतील. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना, गणेश मंडळांना आवाहन करतो की या स्पर्धेत मोठ्या हिरिरीने सहभाग घेऊन आपलं शहर स्वच्छ
आणि सुंदर ठेवण्याच्या या मोहिमेत आपण सहभागी घ्या. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव शहरामधील खडकी प्रभाग क्रमांक 1 मध्ये विविध समस्यांच्या संदर्भात नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेवरती मोर्चा काढला आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. तातडीने समस्या सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. कोपरगाव शहरामधील खडकी भागामधील रस्ते, गटारी, स्वच्छता आदी सुविधांचा बोजवारा उडालाय. वारंवार निवेदन देऊन देखील त्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाहीये. त्यामुळे खडकी प्रभागामधील नागरिकांनी नगरपालिकेवरती मोर्चा काढला. यावेळी प्रभागामधील समस्या मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना सांगून निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले की खडकी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचे सुशोभीकरण करणं, रस्ते, गटारी, स्वच्छता याबाबत अनेक तक्रारी दिल्या आहेत, परंतु पालिका प्रशासन याची दखल घेत नाहीये. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिक नगरसेवकांना विचारणा केल्यास उडवाउडीची उत्तरे दिली जात आहेत. या प्रभागामधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अन्यथा नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलाय. दरम्यान सदर मोर्चाच्या प्रसंगी नगराध्यक्ष पालिकेमध्ये उपस्थित नव्हते, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खडकी प्रभागातील सर्व नागरिक आज नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आम्ही आलेलो होतो, पण शिवसाहेब आमची त्यांची भेट झाली व नगराध्यक्ष बाहेरगावी असल्यामुळे तर आम्ही सर्व विषय आदरणीय शिवसाहेबांच्या समोर मांडले. त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचं बाल उद्यान. हा ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस पहिल्या मिटिंगमध्ये हा पहिला विषय मंजूर झालेला आहे, पण बऱ्याचशा अडचणी येत तो विषय राहिला आहे. तर तो शिवसाहेबांना आम्ही लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती केली व त्यानंतर आमच्या भागामधील शेजवळघर ते गणपती मंदिरापर्यंत खूप मोठं अतिक्रमण आहे, ज्यामुळं लोकांचे खूप म्हणजे बाहेर येणं जाण्याचा सुद्धा रस्ता राहिलेला नाही. तर नागरिक स्वतःच्या श्रेयाने त्यांनी अर्ज दिला का बुवा सदर अतिक्रमण आपण काढून द्यावं, तर त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याच्यानंतर शेजवळघर ते गणपती मंदिर गटारावर रस्ता करून मिळावं ही एक सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी होती. आणि काही जे कामं अपूर्ण आहे गटारीचे ते कामं त्वरित नाळ्या टाकून पूर्ण बंदिस्त गटारीचं काम पूर्ण करून द्यावं. ज्या ठेकेदारांनी कामं घेतलेले त्यांना पण विनंती का बुवा आपण हे कामं लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं. आज आमच्या प्रभागामध्ये आदरणीय आमदारताई व नगरपालिकेच्या सहाय्याने खूप कामं झालेली, पण जे काही कामं अर्धवट राहिले ते ताबडतोब या ठेकेदारांनी नगरपालिकेने पूर्ण करून द्यावे. आणि आमचा जो आत्ता नवीन एक रस्ता मंजूर झालेला आहे तर तो संगमनेरची बांधकाम विभाग त्याला परवानगी पण आलेली, तर त्याचं लवकरात लवकर टेंडर काढावं ही सगळी विनंती अर्ज आम्ही शिवसाहेबांना केला. पण सदर कामं लवकर न झाल्यास तस नागरिकांचा उद्रेक होऊन आम्हाला या ठिकाणी मोर्चा किंवा त्यासाठी काहीतरी आंदोलन छेडावं लागेल. तर असं काही न होऊन द्यावं, त्यांनी आमचे कामं पूर्ण करावी ही विनंती. एक मधील अनेक रस्ते, गटर, स्वच्छता अनेक विविध समस्यावर आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेला निवेदन दिलं आहे आणि त्यांना 15 दिवसाचा इशारा पण दिला आहे की सदर कामं कमीत कमी 75% कामे तरी 15 दिवसात चालू करण्यात. इतकी गटरी उघडी आणि रस्ते खराब, कोणी पडतंय कोणी झडतंय, ते चरावर ते डास, मच्छर वगैरे, मलेरिया असे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आम्ही आता नगरपालिकेला 15 दिवसाचा इशारा दिला आहे, त्यांनी त्वरित ते काम चालू करावं, अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही नगरपालिकेत करू. जी मंजूर झालेली कामं आहे त्यांची निधी अभावी कामाची सुरुवात झालेली नाही, तरी अशा रस्त्यांची दुरावस्था झाली, त्यासाठी काय आम्हाला मुरुम म्हणा किंवा इतर काही गोष्टी त्याच्यात टाकून मिळाव्या, जेणेकरून ते गटारीचे साचलेलं पाणी किंवा खड्ड्यात साचलेलं रस्त्याचं पाणी आमच्या लोकांच्या घरात काही उडते, तिथून जाण्या येण्यास पाऊल वाट शिल्लक राहतसुद्धा नाही. अशा बाबतीत काही जे मंजूर झालेले काम आहे पण ती निधी अभावी ते करू शकत नाही म्हणतात. मग त्यांनी त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून निदान त्याच्यात काहीतरी टाकलं पाहिजे मुरुम किंवा इतर काही गोष्टी त्यांना जास्त शक्य होतील त्यांनी त्याच्यात टाकून आमची काहीतरी सोय करून दिली पाहिजे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. राहुरी शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या सहकार्यानं अजब डिस्ट्रीब्युटर्स यांच्या वतीनं आयोजित पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी बोलताना वाचनाचं महत्त्व पटवून दिलंय. कुठल्याही व्यवसायासाठी वाचन आवश्यक आहे, त्याची तुलना व्हॉट्सअपशी होऊ शकत नाही.
जीवन सकारात्मक करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल होऊ शकतो, असं मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे यांनी व्यक्त केलं. राहुरी शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या सहकार्यानं अजब डिस्ट्रीब्युटर्सनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. म्हणले की आपण राहुरी कॉलेजला जाऊ. पहिलं प्रदर्शन आम्ही राहुरी कॉलेजला लावलं. तर राहुरी कॉलेज आणि प्रदर्शनाचं अंतर फक्त 1.5 किलोमीटरचं आहे, पण विद्यार्थी सर इथे येत नाही. तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रदर्शन लावलं. त्या ठिकाणी 38,000 रुपयाची पुस्तकं विकली गेली. आम्ही एवढा प्रयत्न करतो की आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. जेवढं शक्य आहे, जेवढं आम्हाला सपोर्ट मिळतोय तेवढं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. येणाऱ्या काही कालावधीमध्ये साधारणतः हा आमचा शेवटचा टर्म आहे. पुढील काही वर्ष आम्ही इतर राज्यामध्ये निघालो, ज्यामध्ये आम्ही आता आपलं कर्नाटकी लँग्वेजमध्ये आपलं काम चालू आहे. काही अनुवादित पुस्तकं आहेत, काही कॉपीराइट आहे. त्याच्यानंतर आम्ही काही 2 वर्ष आम्ही बेंगॉली लँग्वेजमध्ये चालू आहे. साधारणतः 2026 ते 2027 साली पुन्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये अजून काही असे नवीन वेगवेगळे विषय घेऊन आम्ही परत उतरलो आहोत. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्यिक संजय कळमकर होते. यावेळी अजबचे वितरक मनोज साळुंके, राजमाताचे चेअरमन भाऊसाहेब येवले, साहेबराव गाडे निवृत्त मुख्याधिकारी, भाऊसाहेब साबळे निवृत्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर सुधीर क्षीरसागर माध्यमिक शिक्षक सोसायटी संचालक, किशोर जाधव कारभारी फाटक, सी 24 तासचे संपादक वसंतराव झावरे आदी इथे उपस्थित होते. अध्यक्षपदावरून बोलताना साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की पालक मुलांसाठी 50,000चा टीव्ही घेतील, मात्र 50 रुपयांचं पुस्तक घेऊन त्याला देणार नाही. पालक सुशिक्षित आहेत, मात्र सुसंस्कृत नाहीयेत. पुस्तकांच्या वाढत्या किमतींमुळे वाचनाचे प्रमाण कमी झालंय. अजबनं ते वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न केलाय, असं ते यावेळी म्हणालेत. अजब प्रकाशनाचे आभार मानले पाहिजे की अत्यंत ग्रामीण भागात त्यांनी ग्रंथ प्रदर्शन भरवलेलं आहे. सध्या आपण म्हणतो तरुण पिढी वाया गेली व्हॉट्सॲप फेसबुक, परंतु त्यांना नावं न ठेवता अजूनही वाचन संस्कृती मला वाटतं टिकून आहे. त्यांच्यापर्यंत पुस्तकं कशी जातील हे फार महत्त्वाचं. वाचक पुस्तकं घेत नाही, त्याचं कारण पुस्तकाच्या किमती हे सुद्धा आहे की आज 300, 400, 500 रुपये देऊन पुस्तक घेणं हे वाचकांना परवडत नाही असं मला वाटतं. मग अजबनं त्यावर अत्यंत उत्तम पद्धतीनं कमी किमतीमध्ये दर्जेदार पुस्तक या पद्धतीनं जवळजवळ 550 प्रकाशनं करून ग्रामीण भागापर्यंत हे पुस्तक पोहोचवलेलं आहे. आणि आपल्या लोकांच्या सवयीप्रमाणे आपल्या दारात जर काही चांगलं येत असेल तर निश्चितपणे आपण त्याचा स्वीकार करतो. म्हणून राहुरीसारख्या ठिकाणी हे प्रदर्शन भरलं आहे. हा एक या सगळ्या परिसरातील राहुरीतल्या तरुणांना एक सुवर्ण संधी आहे, स्त्रियांना सुवर्ण संधी आहे की आपण सध्या जे अस्वस्थ आहोत, आपल्या कुटुंबामध्ये जे अस्वस्थता आहे, स्ट्रेस आहे, दडपण आहे, याचं कारण हे सगळं आपण ज्या आभासी जगात जगत आहोत ते आहे. आणि पुस्तके वास्तव जग आहे, ते आपल्याला वास्तव जगाचं भान देतं. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचे ऐतिहासिक असतील, ऐतिहासिक पुस्तकं आपला इतिहास आपल्याला सांगतात, आपल्या मनात स्वाभिमान निर्माण करतात, मनोरंजन करतात, पुस्तकं विज्ञानाची माहिती देतात आणि आयुष्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे कुठलंही पुस्तक या ठिकाणी येऊन फक्त 70 रुपयामध्ये जर तरुणांनी खरेदी केलं तर त्याचं निश्चित आपल्या मनावर जे तरुण सेल्फी काढतात, मला वाटतं पुस्तक घेणं म्हणजे एक आयुष्याचं सेल्फी काढणंच आहे. त्यांनी हे पुस्तकं खरेदी केली पाहिजे. अजबने जी संधी त्यांना दिली त्याबद्दल अजबचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. राजमाता पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब येवले यांनी अजब डिस्ट्रीब्युटर्समुळे आपले पुस्तक इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन राज्याची सीमा ओलांडणार आहे असं सांगितलंय. भाऊसाहेब येवले आज अजब प्रकाशनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची गुरुकिल्ली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणतं व्यसन कसं सोडावं याची माहिती दिलेली आहे. तंबाखू, दारू, का ही जी व्यसनं वाढत चाललेली आहे त्याला ब्रेक बसावा या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं, त्याच्यातलं ज्ञान घ्यावं आणि वाचल्यानंतर आपल्या अंगी जर एखादं व्यसन असेल तर ते सोडावं. त्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकामध्ये लिखाण करण्यात आलेलं आहे. आणि हे पुस्तक
2025पर्यंत भारतातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये याचं ट्रान्सलेशन होणार आहे. म्हणजे भविष्यकाळात महाराष्ट्राच्या सीमा पार करून हे पुस्तक भारतभर जाणार आहे आणि या पुस्तकाचा निश्चितच वाचक स्वागत करतील. यापूर्वी जे माझी पुस्तकं प्रकाशित झाली व्यसन त्याचंही वाचकांनी स्वागत केलेलं आहे. या पुस्तकाचाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि समाजामध्ये जी वाढती व्यसनहीनता आहे ती कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद. जय व्यसन. राहुरी या ठिकाणी एक स्तुत्य कार्यक्रम पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी अजब प्रकाशन आणि नागी बाबा मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं आणि मला वाटतं हे आजच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये किंवा ICTच्या या युगामध्ये वाचन संस्कृती ही जरी लुप्त पावलेली नाही आहे, पण त्याला आणखीन चांगलं त्याचं बळकटीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न फार आवश्यक आहेत. आज आपण पाहतो सकाळी उठल्यापासून आपण सातत्याने मोबाईलवर असतो, पण त्याचबरोबर वृत्तपत्रांचं महत्त्व कमी झालेलं आहे. सकाळी आपण पहिल्यांदा आलं की पहिल्यांदा पेपर पाहतोच, वेगवेगळ्या प्रकारचे पेपरमध्ये बातम्या आपण पाहतोच. त्याच अनुषंगाने मला वाटतं अजब प्रकाशनाचं फार मोठं कार्य आहे. 3000च्या वर त्यांची प्रकाशने आहेत आणि अशा प्रकारचं प्रदर्शन म्हणजे कमी किमतीत पुस्तकांच्या किमती आहेत, पण खऱ्या अर्थाने म्हणजे त्याच्यामध्ये लेखकाचे प्रयत्न असतात, इतर खर्च असतो. हे सर्व पाहता योग्य किमतीत हे पुस्तक त्यांनी उपलब्ध या ठिकाणी करून दिलेलं आहे. 100 रुपये ते 600 रुपये किंमत असणाऱ्या पुस्तक फक्त 70 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे मला वाटतं यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी याला एक चांगली चालना मिळणार आहे. आव्हान हेच आहे की आता घरामध्ये जर छोटंसं ग्रंथालय आपण ठेवलं, पालकांनी इतर गोष्टी आपण करतच असतो, पण त्याचबरोबर जर एक छोटंसं ग्रंथालय आपण आपल्या घरामध्ये बरीचशी लोक करताय, बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळतं. ज्या प्रकारची जीवनशैली आपली जीवनशैली असते त्यामध्ये वाचनाचं महत्त्व आहे. त्यामुळे एक छोटंसं ग्रंथालय घरामध्ये असलं तर मला वाटतं पूर्ण घराला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळू शकते, आपल्या जीवनामध्ये आनंद मिळू शकतो. कारण आज महत्त्वाचे जे आहे जीवनामध्ये सुखदुःखही असतात, पण त्याला सामोरं जाण्यासाठी चांगल्या रीतीचे एक चांगल्या प्रकारचं एक मनाला एक चांगल्या प्रकारचा आहार आवश्यक असतो. एक चांगल्या प्रकारचा आहार जर मिळाला मनासाठी, आपण शरीरासाठी आहार घेतच असतो, त्याचबरोबर मनाला एक चांगला सात्विक आहार मिळाला आपलं जीवनही सात्विक होऊ शकतं. तेव्हा या वाचनाद्वारे म्हणजे कुठलाही आपली प्रोफेशन असावं, कुठलाही आपण शेतकरी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कुठल्याही प्रकारचा आपण आपलं इन्कम मिळवण्यासाठी जी काही आपण ॲक्टिव्हिटी करत असतो त्यामध्ये वाचनाचं फार महत्त्व आहे. कुठल्याही दरम्यान यावेळी मनोज साळुंके यांचं भाषण झालंय. याप्रसंगी डॉक्टर दिलीप कुलकर्णी, सचिन सदाफळ, दगडू जाधव गुरुजी, शंकरराव धोंडे, मुरलीधर नवाळे, सुरेश हारेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत दारुंडे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन वसंतराव झावरे यांनी केलंय. यावेळी बहुसंख्य पुस्तकप्रेमी इथे उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, ती 24 तास, राहुरी. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडनं जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलामधनं गोळीबार झाल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने केलाय. मात्र या प्रकरणामध्ये अंदुरेला गोवण्याचं काम सीबीआय करते असा आरोप आरोपीच्या वकिलांनी केलाय. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडनं जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलामधनच गोळ्या झाडल्या गेल्या असा खळबळजनक दावा सीबीआयकडनं करण्यात आलाय. सदरचं पिस्तूल हे सचिनच्या मेहुण्याकडनं जप्त करण्यात आलं होतं. सचिन अंदुरेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सीबीआयनं हा दावा करत सचिन अंदुरेच्या कोठडीची मागणी केली आहे. त्यानुसार सचिनला 30 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावरती गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं असं तपासामध्ये पुढे आलंय. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेनं हत्येचा कट रचला होता असा दावा सीबीआयनं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केला होता. मात्र सीबीआयनं नव्यानं जी थेरी सचिन अंदुरेबद्दल केली आहे त्यामध्ये कोणतीही ठोस कागदपत्र सीबीआय न्यायालयाच्या समोर सादर करू शकलं नाहीये. त्यामुळे सचिन अंदुरेला गोवण्याचं काम सीबीआय करते असा आरोप वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी केलाय. होते आणि त्या चार्जशीटनुसार ते अन्य कोणी कॉन्स्पिरसी केली का हे शोधण्याची त्यांनी तरतूद ठेवली होती. परंतु त्यात कुठे असं म्हटलं होतं की मारेकरी दुसरे होते आणि त्यांना शोधणं बाकी आहे. परंतु ही जी नवीन त्यांनी थेरी आणली आहे त्या संदर्भात आमचं असं म्हणणं होतं की कुठेही ह्या आरोपीचा रोल त्या चार्जशीटमध्ये दिलेला नाही आहे. त्यामुळे याला खोटं यात फसवलं असं आम्ही कोर्टासमोर मानलं. नाही, नक्कीच ती चार्जशीट फक्त तावडेंच्याच विरोधात आहे, पण त्या चार्जशीटमध्ये वॉन्टेड ॲक्यूज म्हणून यांना दाखवलेलं आहे आणि त्या वॉन्टेड ॲक्यूजचा रोलसुद्धा स्पेसिफाय केला आहे, स्केचेस आहे आणि काही साक्षीदारांचे जबाब पण आहे जे त्यांना ओळखतात असे त्यात आहे. हे रिझन पण कुठेही सीबीआयने असं सांगितलं नाही की ते दोघं ह्या केसमध्ये नव्हते. जे काय आहे ते सगळं तोंडी आर्ग्युमेंट केलं आहे. ऑन पेपर त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे. सीबीआयचं असं म्हणणं आहे की गौरी लंकेशच्या आरोपीपैकी एका आरोपीने रिव्हॉल्वर ह्या आरोपीकडे दिली होती आणि ती त्यांनी मिळवलेली आहे. अमोल उदमले सह हर्षुल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे पंढरपूर राज्य मार्गावरील जेजुरी सासवड दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करून जेजुरी पोलिसांनी 2 लाखांचा गुटखा जप्त केलाय, तर दोघांना ताब्यात देखील घेण्यात आलाय. त्यांच्याकडनं विना परवाना गावठी पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आलाय. पुणे पंढरपूर राज्य मार्गावरील जेजुरी सासवड दरम्यान स्कॉर्पिओ गाडीचा थरारक पाठलाग करून जेजुरी पोलिसांनी सुमारे 2 लाखांच्या गुटख्यासह 2 जणांना ताब्यात घेतलाय. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडनं विनापरवाना गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आलाय. रविवारी सकाळी 10 वाजच्या सुमारास झालेल्या पोलीस कारवाईमध्ये सुभाष मोहनलाल बिश्नोई आणि रूपाराम काळूराम बिश्नोई या दोघांना अटक करण्यात आली आहे. जेजुरी बेलसर रस्त्यावरती एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधील 2 इसम पिस्तुलासह जेजुरी परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांना मिळाली होती. त्यावेळी तात्काळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सचिन पड्याळ, रणजित निगडे, किसन कांतोडे, अक्षय यादव, संतोष अर्जुन, प्रल्हाद आव्हाड आदींनी या स्कॉर्पिओ वाहनाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना हुलकावणी देत वाहनामधील इसम सासवडकडे पळाले. सासवड पोलीस स्टेशनचे भरत आरडे, अविनाश निगडे, कैलास सरक आदींनी सासवड मार्गावरनं तपासाला सुरुवात केली. त्यावेळी दोनही बाजूकडनं नाकाबंदी झाल्यामुळे वाहनासह दोनही इसम पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेत. यावेळी वाहनाची तपासणी केली असता सुमारे 2 लाखांचा विमल पान मसाला, विमल तंबाखू आणि सुपारी आदी साहित्य मिळून आलंय. वाहन चालवणाऱ्या इसमाजवळ एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत राऊंड, 2 मोबाईल मिळून आले आहेत. पिस्तूल परवान्यासंबंधी पोलिसांनी विचारणा केली असता परवाना नसल्याचे आरोपींनी सांगितले आहे. सदरील घटनेबाबत पोलीस कर्मचारी अजय अवघडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करतायत. आज सकाळी आम्हाला बातमी मिळाली की जेजुरी शहरामध्ये 2 इसम स्कॉर्पिओ गाडीसह फिरत आहेत व त्यांच्याकडे पिस्टल आहे. अशी बातमी मिळताच आम्ही आमच्या पोलिसांकरवी त्या गाडीचा शोध घेत असताना सदरची गाडी ही सासवड बाजूकडे जात आहे असे दिसताच आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून बेलसर फाटा येथे सदर गाडीला आम्ही थांबवलं. त्या गाडीतील 2 इसमांना खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे एकाकडे गावठी पिस्टल मिळाले. त्यानंतर आम्ही त्या गाडीमध्ये पाहिलं असता गाडीमध्ये अवैधपणे गुटखाची वाहतूक करताना दिसून आले. त्यानंतर आम्ही सदरची गाडी जप्त केलेली आहे आणि त्या 2 इसमावर कारवाई करून पुढील तपास पोसई माळेगाव करत आहे.
सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर पकाले साहेब व SDPO जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली। विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि पुणे सिटीजन्स अवेअरनेस फोरमच्या वतीनं भव्य वृक्षारोपण दर्शनी गणेश मंदिर चौक मार्केट यार्ड इथे शनिवारी संपन्न झालाय। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि पुणे सिटीजन्स अवेअरनेस फोरम यांच्या वतीनं भव्य वृक्षारोपण शनिवारी दर्शनी गणेश मंदिर चौक मार्केट यार्ड इथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले। यावेळी प्रभागामधील बहुसंख्य नागरिक आणि पुणे सिटीजन्स अवेअरनेस फोरमचे कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी वृक्षारोपण आणि आळेयुक्त झाडे अभियान आणि प्रभागामधील गार्डन वेस्ट कचरा उचलण्यासाठी गाडीचं लोकार्पण सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत। यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी वृक्षारोपण याविषयी आणि प्रभागामधील कामं आणि शहरामधील विविध कामं याविषयी माहिती दिली आहे। यावेळी वनराईचे अध्यक्ष राजूभाई धारिया, आंघोळीची गोळी या संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील, अशोक घोरपडे उद्यान अधीक्षक माधव देशपांडे, उपायुक्त अविनाश सपकाळ, क्षेत्रीय अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक कदम, देशमुख साहेब, पुणे सिटीजन्स अवेअरनेस फोरमचे अध्यक्ष दिलीप मेहता आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार हे बटाटा पिकाचं आगार म्हणून ओळखले जातं। सध्या हे पीक फुलोऱ्यामध्ये आलंय। अवघ्या काही दिवसांनी ते काढणीवर येणार आहे। मात्र हे पीक सध्या अडचणीच्या गर्तेमध्ये हरवून गेलंय। काय आहे नेमकी परिस्थिती पाहूयात। आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार म्हणून संपूर्ण देशामध्ये नावाजलेला परिसर म्हणजे सातगाव पठार आणि आजूबाजूचा परिसर। पावसाळी बटाट्याची सर्वाधिक लागवड होणाऱ्या या परिसरामधील बटाटा सध्या फुलोऱ्यामध्ये आलाय। पांढरी गुलाबी फुलं शेतामध्ये सर्वत्र डोलताना दिसतात। त्यामध्ये योग्य वेळी पाऊस झाल्यामुळे आणि पूरक वातावरण असल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी देखील खुश झालेत। पण सध्या या पिकावरती पिकांच्या पानावर रोगीचा आणि किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे बाजारामध्ये देखील मंदीचं वातावरण आहे आणि त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत। या बटाट्यापासून वेफर्स, चिप्स आदी पदार्थ बनवले जातात। परराज्यामधील बहुतेक व्यापारी हा बटाटा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट बांधावरती येतात, पण गेली काही वर्ष हे प्रमाण झपाट्याने कमी झालंय। तसेच लाख संकटांना सामोरं जात उत्पादित केलेलं हे पीक कवडीमोल भावानं विकलं जात आहे। त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत। या बटाटा पिकाला सरकारनं हमी भाव द्यावा अशी अपेक्षा या परिसरामधील शेतकऱ्यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे। संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर खाली चिरडल्या मेंढ्याच्या निषेधार्थ 27 ऑगस्ट रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। धनगर समाज आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचं आयोजन, समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन। कोपरगाव मधील खडकी भागामधील समस्यांच्या बाबत पालिकेवरती काढण्यात आलाय मोर्चा, दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। आणि जेजुरी पोलिसांनी पकडलाय 2 लाखांचा गुटखा, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गावठी कट्टा जप्त। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास।